आज आपण भरलेला रस्सा वांगे करणार आहोत। त्यासाठी आपण 6 वांगे घेतलेली आहेत। ती काट्याची आहेत। छान तिचे काटे काढून घ्यायचे आहेत आणि तिचं देठ पण काढून घ्यायचे आहेत। असे प्लस आकारात चिरून छान घ्यायचे आहेत। बघा किती छान। आणि लगेच ती पाण्यामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून काळे होणार नाहीत। अशा प्रकारे मी पूर्ण 6 वांगे छान कापून घेतले आहेत आणि छान धुवून घ्यायचे आहेत। आणि वांगे भरण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी 2 ते 2.5 चमचे तिळाचा कूट, 2 चमचे मीठ चवीनुसार वापरा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि अर्धा चम्मच मसाला, काळा मसाला आणि 2 चम्मच खोबऱ्याचा कूट। खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आणि कुटून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच तेल आणि बघा छान मिक्स करायचं आहे तेल आणि मसाला। आणि लगेच आपण वांगे कापलेले भरून घ्यायचे आहेत। मसाला छान वांग्यामध्ये दाबून भरायचा आहे। पूर्ण वांगे मसाल्याने भरून घ्यायचे आहे। छान मी पूर्ण 6 वांगे भरून घेतले आहेत। छान वांगे दाबून भरलेले आहेत। बघा किती छान भरले आहेत। तर आपला हात ते धुवून घ्यायचा आहे आणि लगेच गॅसवर कढई ठेवायची आहे। 1 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल तापलं की लगेच अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण आणि थोडा आणि कढीपत्त्याचे पानं छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। आलं लसूण छान भाजून तांबूस झालं की लगेच त्यामध्ये 1 मिडियम साईजचा टमाटा आणि थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लगेच आपल्याला वांगे टाकायचे आहेत, कारण आपण वांग्यामध्ये भरलेला मसाला कच्चा असल्यामुळे वांगे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही। मसाला खाली लागू नये आणि मसाला जळू नये त्यासाठी आपण थोडं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपला मसाला तेलामध्ये छान भाजला जाईल आणि आपले मसाले पण जळणार नाहीत आणि कढईचा बुडाला पण लागणार नाहीत। बघा मसाला कसं तेल सोडत आहे। जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत वांगे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाल्याने तेल सुटले की आपण थोडे वाटाणे टाकणार आहोत आणि वाटाणे टाकून लगेच थोडा वेळ मिक्स करून घेणार आहोत। बघा आणि थोडा वेळ मिक्स करून झाले की आपण त्यात रस्सा वांगे करणार असल्यामुळे आपण थोडं पाणी टाकणार आहोत। बघा थोडं मी गरम पाणी टाकत आहे। थोडं गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा किती छान। बघा तर तुम्ही असं पण आणि झाकून पण शिजवू शकता। मी थोडा वेळ अशा प्रकारे झाकून ठेवला आहे। पूर्ण झाकून ठेवायचं नाही। पूर्ण झाकून ठेवल्यामुळे भाजीची चव निघून जाते आणि भाजी चांगली टेस्टला लागत नाही। त्यामुळे झाकून ठेवण्यासाठी आडवी पोळी ठेवायची आणि त्यावरून असा अर्धा ताट झाकून ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं स्लो गॅसवर छान भाजी शिजून घ्यायची आहे। गॅस फुल करायचा